नमस्कार मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत 3 एप्रिल 2026 चे चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर. प्रश्न पहिला, राष्ट्रीय जल दिवस भारतात कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय जल दिवस हा 3 एप्रिल या दिवशी भारतात साजरा केला जातो व पाणी संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2, भारताने अलीकडे कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार करारावर चर्चा केली आहे? तर भारताने अलीकडे युनायटेड किंगडम म्हणजे युके या देशासोबत मुक्त व्यापाराचे करारावर चर्चा केलेली आहे. या करारामुळे व्यापार, गुंतवणूक आणि रोजगारच्या संधी वाढतील. प्रश्न क्रमांक 3, कोणत्या राज्याने नवीन कृषी योजना सुरू केली आहे? तर पंजाब राज्याने नवीन कृषी योजना ही सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना आहे. प्रश्न क्रमांक 4, अलीकडे कोणत्या भारतीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले? तर पी.व्ही. सिंधू या आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेले आहे. पी.व्ही. सिंधू ही भारताची आघाडीची बॅडमिंटन खेळाडू आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5, स्टार्टअप इंडिया योजना कोणत्या क्षेत्रात विस्तारली आहे? स्टार्टअप इंडिया ही कृषी क्षेत्रात विस्तारलेली आहे. ॲग्रीटेक स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी हा विस्तार करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाचा विस्तार झाला? तर पुणे शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाचा विस्तार झालेला आहे. स्मार्ट ट्रॅफिक, डिजिटल सेवा यामुळे शहरांचा विकास होत आहे. प्रश्न क्रमांक 7, इस्रोने कोणत्या मिशनची घोषणा केली? इस्रोने गगनयान-2 या मिशनची घोषणा केलेली आहे. ही भारताची पुढील मानवी अंतराळ मोहीम आहे. प्रश्न क्रमांक 8, अलीकडे कोणत्या देशात भूकंप झाला? अलीकडे जपान या देशात भूकंप झालेला आहे. तसेच जपान हे भूकंप प्रवण देश आहे. प्रश्न क्रमांक 9 बघूया. कोणत्या कंपनीने नवीन AI तंत्रज्ञान लॉन्च केला? तर गुगल या कंपनीने नवीन AI तंत्रज्ञान लॉन्च केलेलं आहे. AI तंत्रज्ञानामुळे डिजिटल सेवा अधिक प्रगत होतात. प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रीय समृद्धी दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय समृद्धी दिवस हा 5 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. समृद्धी व्यापाराच्या महत्वासाठी हा दिवस साजरा होतो. प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वात मोठी बँकिंग नेटवर्क कोणाकडे आहे? भारतातील सर्वात मोठा बँकिंग नेटवर्क हा स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI कडे आहे मित्रांनो. SBI ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. प्रश्न क्रमांक 12, अलीकडे कोणत्या राज्याने महिला सशक्तीकरणासाठी योजना सुरू केली? तर महाराष्ट्र राज्याने महिलांना आर्थिक व सामाजिक साठी ही योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 13, भारतातील सर्वात मोठे IT हब कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे IT हब बेंगळुरू आहे. बेंगळुरू हे सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 14, अलीकडे कोणत्या देशाने अंतराळ मोहिमेत यश मिळवले? तर चीन या देशाने अंतराळ मोहिमेत यश मिळवले मित्रांनो. चीन अंतराळ क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. प्रश्न क्रमांक 15, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. गंगा नदी भारतातील सर्वात लांब आणि पवित्र नदी आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16, अलीकडे कोणत्या कंपनीने इलेक्ट्रिक वाहन लॉन्च केले? तर टाटा मोटर यांनी इलेक्ट्रिक वाहन लॉन्च केलेलं आहे. EV क्षेत्रात टाटा मोटर्स हे आघाडीवर आहेत. प्रश्न क्रमांक 17, वर्ल्ड हेल्थ डे कधी साजरा केला जातो? वर्ल्ड हेल्थ डे हे 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो.
तसेच आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी WHO ने द्वारे हा दिवस साजरा केला जातो. बघूया. भारतातील सर्वात मोठा बंदर कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा बंदर मुंबई पोर्ट आहे मित्रांनो. तसेच मुंबई पोर्ट हे भारतातील प्रमुख आणि जुने बंदर आहे. प्रश्न क्रमांक 19. अलीकडे कोणत्या राज्याने हरित ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे? तर गुजरात राज्याने हरित ऊर्जा प्रकल्प सुरू केलेला आहे. सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये गुजरात आणि आघाडीवर आहे. प्रश्न क्रमांक 20. भारताचे विद्यमान पंतप्रधान कोण आहेत? भारताचे विद्यमान पंतप्रधान हे नरेंद्र मोदी आहेत. नरेंद्र मोदी 2014 पासून भारताचे पंतप्रधान आहेत आणि विविध योजनांद्वारे देशाचा विकास करत आहेत. असेच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्रांनो व व्हिडिओला शेअर करायचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जोहार.